नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज 23 नोव्हेंबर महाराष्ट्राच्या इलेक्शनचा रिझल्ट आला, जो की पॉझिटिव्ह आहे. ज्याने तुम्हाला सोमवारी आता गॅप अप ओपनिंग भेटेल बघायला. तर किती पॉईंटची आहे, कशी गॅप अप ओपनिंग, त्याचबरोबर कोणते स्टॉक आता वर जाताना दिसतील, बुल रन कसा येईल, त्यामध्ये आपल्याला कशा पोझिशन बनवल्या पाहिजे ज्यामध्ये चांगले रिटर्न्स बनतील. तर ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. स्टॉक पण डिस्कस करूया बरेच आपण. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठला पण प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, त्यामुळे व्हिडिओला पहिलं आत्ताच्या आत्ता लाईक करून घ्या आणि डायरेक्टली व्हिडिओला मी चालू करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा बुल रन म्हणजे एवढे दिवस मार्केट पडते तुम्हाला माहिती आहे. मागच्या 2 महिन्यापासून म्हणजे मार्केटने 26,200चा हाय टेस्ट केला होता 26 सप्टेंबरला. आज नोव्हेंबर चालू आहे, 23 नोव्हेंबर, म्हणजे ऑलमोस्ट 2 महिने होत आलं. 2 महिने मार्केट खालीचे. आता तुम्ही जर बघितलं ना, तर मार्केटने 2 वेळा वर जायचा प्रयत्न केला होता. आता मी इथं आहे ना सगळं सेट करून घेतो. 200 MA लावतो मी इथं. 9 MA आपला आहे. तर या ठिकाणी मी याला 200 करतो. इनपुटमध्ये जातो आणि 9चा 200 करू आपण. तर या ठिकाणी 200 लावलाय, याला विजिबल केलं आणि घालवलं. ठीक आहे. तर आता नीट बघा चार्टमध्ये मी तुम्हाला काय काय सांगतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा 26,200चा ज्यावेळेस हाय टेस्ट केला मार्केटने, लोकांनी इथं पण कॉल घ्यायला सुरुवात केली होती. तर कधी पण एक गोष्ट लक्षात घ्या, ऑल टाईम हायला ज्यावेळेस मार्केट असतं, एखादं करेक्शन येऊ द्या, रिट्रेसमेंट येऊ द्या, त्यानंतर सस्टेन होतंय का बघा, त्यानंतर कॉल घ्या. तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी कॉल घेणं किंवा स्विंग स्टॉकमध्ये टॉपला बाईंग करणं ना, इथं चुकीचं आहे. त्यामुळे बरेच लोक तुमच्यातले असतील ज्यांनी IRFC बाय केलाय हाय प्राइसला, सुझलॉन बाय केलाय हाय प्राइसला, किंवा कोणता पण स्टॉक, आणि मार्केट एक्झाम्पल टाटा मोटर्स, आणि हायला बाय केला आणि तिथनं मार्केट पडलं, स्टॉक पण पडला. तुम्ही म्हणला अरे स्टॉकमध्ये लय लॉस आहे, लय लॉस आहे. ती आपली चुकी असते, दुसऱ्याला दोष देऊन फायदा नाही, कारण ऑल टाईम हायला बाय. ठीक आहे, असो. पुढची जर कंडिशन बघितली तर मार्केट इथून खाली आलं आणि एक्झॅक्टली 7 ऑक्टोबरला मार्केटने वर जायचा प्रयत्न केला. पण आता हा वर जायचा प्रयत्न या ठिकाणी फॉल होताना तुम्हाला दिसतोय, कारण मार्केट खाली आलं. त्यानंतर वर जाताना बघा, हा असेंडिंग ट्रायंगल या ठिकाणी मार्केटने बनवला. ठीक आहे. पण असेंडिंग ट्रायंगल ज्यावेळेस बनवला त्यावेळेस हा रेजिस्टन्सचा जो ब्रेकआउट आहे तो झाला नाही. याला आपण असेंडिंग ट्रायंगल म्हणू शकतो किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर. आता हे दोन्ही कन्सेप्ट काय ते या ठिकाणी समजून घेऊया. असेंडिंग ट्रायंगलमध्ये ज्यावेळेस मार्केट खाली पडतं त्यावेळेस मार्केट अशा प्रकारचं हायर हाईज क्रिएशन करतं. म्हणजे लोचं हाय होतं पण हाय तिथंच असतो असा. आणि हे अशा प्रकारचं होऊन एक अशी खालच्या साईडने एक ट्रेन लाईन बनते आणि एक रेजिस्टन्स बनतो. त्याचा ब्रेकआउट झाला की मार्केट वर जाऊ शकतं. याला म्हणतात असेंडिंग ट्रायंगल. इंग्लिश भाषेत जर बघितलं अजून ॲडव्हान्स कन्सेप्ट, ह्याला चेंज ऑफ कॅरेक्टर पण म्हणतात. म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय, मार्केट पहिलं खालच्या साईडला येत होतं, हे त्याचं एक कॅरेक्टर झालं डाऊन साईडचं. त्यानंतर मार्केट वरच्या साईडला जायला लागलं, ह्या झालं अप साईडचं डायरेक्शन. म्हणजे कॅरेक्टर चेंज झालं, याला म्हणतात चेंज ऑफ कॅरेक्टर. म्हणजे लोअर लोचं क्रिएशन होतं, रेजिस्टन्स ब्रेक झाला, हायर हायचं क्रिएशन. ठीक आहे. तर ह्या दोन्ही पण गोष्टी इथं होताना दिसल्या नाहीत. परत एकदा 15 ऑक्टोबरपासून मार्केट खाली यायला सुरुवात झाली. म्हणजे हे जे हायर हायचं क्रिएशन करून वर जायला पाहिजे होतं ते गेलं नाही. ठीक आहे. त्यानंतर तब्बल 1 महिन्यानंतर परत मार्केट वर जाताना दिसतं, ते म्हणजे 4 नोव्हेंबरला. पण आता या ठिकाणी पण सेम सेम प्राइस ॲक्शन. म्हणजे काय, हे बघा, लोअर लोचं क्रिएशन, लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय. त्यानंतर हायर हायचं क्रिएशन जे होतं ना, जे चेंज ऑफ कॅरेक्टर इथं व्हायला पाहिजे होतं ना, म्हणजे काय झालं होतं, एक रेजिस्टन्स तयार झाला होता बघा. हा सपोर्ट होता पहिला, तो ब्रेक झाला. त्यानंतर तो रेजिस्टन्स झाला. परत त्या रेजिस्टन्सला आलं मार्केट, इथं ब्रेकआउट करून वर जायला पाहिजे होतं, पण ते पण नाही झालं. परत एकदा मार्केट खाली आलं. आता खाली आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर हा 200 MA, आता ही 4 तासाची टाइम फ्रेम आहे. वन डेच्या टाइम फ्रेमवरती मी तुम्हाला दाखवतो. तर आता मार्केट परत एकदा खाली आलं. खाली आल्यानंतर तुम्ही जर बघितलं, आता मी डेली कॅन्डल फ्रेम लावतो, वन डे रिसेट चार्ट. ओके, ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघितलं तर खाली सपोर्ट ज्यावेळेस ब्रेक झाला, तो म्हणजे आपला कुठला 23,800चा, जो तुम्हाला माहिती आहे. याच्या आधी इथं सपोर्ट घेतलेला तो पण ब्रेक झाला. त्यानंतर खाली मेन सपोर्ट होता 200 MA. आता या ठिकाणी मार्केटने 200 MA पण ब्रेक केलं डाऊन साईडला. तर त्या खाली एकच सपोर्ट राहिला, तो म्हणजे 23,100चा, 23,097 समथिंग. तो सपोर्ट कोणता होता बघा. याच्या आधी ज्यावेळेस इलेक्शन झालं होतं ना इंडियाचं, त्यावेळेस म्हणजे तुम्ही बघितलं होतं एक्झिट पोल चांगला आला होता, मार्केट वर गेलं. पण ॲक्च्युअल इलेक्शनमध्ये बीजेपीला कमी सीट मिळालं म्हणून मार्केट खाली आलं, पण रिकवर केलं. त्यावेळेस जर तुम्ही बघितलं त्यावेळेस हा एक रेजिस्टन्स होता या लेवलला 23,100चा. जिथं काय झालं होतं, मार्केट वर जाऊन परत खाली आलं होतं, ब्रेक घेऊन सपोर्ट घेऊन मार्केट वर केलं. त्यामुळे तो एक आपण सपोर्ट या ठिकाणी मार्क केला होता. पण त्या सपोर्टच्या थोडंसं वरच्या साईडनं काल एक रिट्रेसमेंट मार्केटमध्ये बघायला घेतली, म्हणजे शुक्रवारी 22 नोव्हेंबर 2024ला. आता ही जी अपसाईडची मुवमेंट आहे, तुम्ही जर नीट बघाल, आता इंट्राडेवरती तुम्हाला दाखवतो 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. नीट समजून घ्या मी काय प्राइस ॲक्शनचा ॲनालिसिस करतोय. जे स्टॉक सांगणार आहे मी तुम्हाला एंडिंगला सांगतो, त्यामुळे डायरेक्ट व्हिडिओ एंडिंगला घेऊ नका. आत्ता जे सांगतोय ते लक्षात ठेवा, त्यानंतरच तुम्हाला पुढच्या गोष्टी समजतील. तर आता मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आलो आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर याच्या आधी हे बघा, या दिवशी काय झालं, 19 नोव्हेंबरला मार्केट फुल वर गेलं. सगळ्यांना वाटलं चला आता रॅली आली, पण काय झालं, एंडिंगच्या पॉईंटला मार्केट परत खाली पडलं. म्हणजे ज्या ज्या लोकांनी इथं कॉल बाय केले होते त्यांचे स्टॉप लॉस हिट झाले, मार्केट खाली पडलं आणि क्रॅश आला मार्केटमध्ये. ठीक आहे. मार्केट परत खालीच राहिलं दुसऱ्या दिवशी. पण हे जे 22 नोव्हेंबर आहे, इथं काय झालंय,
मार्केट वर ओपन झालं आणि वरच्या साईडला सस्टेन झालं, म्हणजे इथून काय खाली पडलं नाही, वरच्या साईडला सस्टेन होतं, म्हणजे बाईंग सुद्धा आली आणि सस्टेन सुद्धा केलं, खालच्या साईडला मूव्ह नाही आला. प्लस आजचे जे इलेक्शनचे रिझल्ट आहेत ते पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे शक्यता आहे की गॅप ओपन होऊ शकतं. तर अशा वेळेस तुम्हाला काय केलं पाहिजे? आता मी एक गोष्ट सांगतोय ती लक्षात ठेवा. गॅप अप ओपन होणं किंवा 1-2 दिवस पॉझिटिव्ह मूव्ह येणं म्हणजे मार्केट पॉझिटिव्ह झाला असं नाही. तुम्ही जर ओव्हरऑल बघितलं तर ओव्हरऑल मार्केट अजून निगेटिव्हच ट्रेंडमध्ये, म्हणजे हे बघा, ही एक ट्रेंड लाईन आहे खालच्या वरच्या साईडनं. मार्केटमध्ये डाऊन साईडचाच ट्रेंड चालू आहे. अपसाईडचा ट्रेंड कधी चालू होईल? ज्यावेळेस ट्रेंड लाईन ब्रेक होईल, चेंज ऑफ कॅरेक्टर होईल. तर ह्या दोन गोष्टी झाल्याशिवाय मार्केटमध्ये तुम्ही बुलिश साईडला एंट्री करू नका किंवा बुलिश साईडचे स्टॉक शोधू नका आता. तरी पण काय काय असे स्टॉक आहेत जे मी तुम्हाला आता सांगेन, त्यामध्ये तुम्हाला बुलिश प्राइस ॲक्शन बघायला भेटेल. तर त्या स्टॉकची मी तुम्हाला नावं सांगतो. त्यामध्ये एंट्री एक्झिट मी असतं काही सांगत नाहीये, फक्त तुम्हाला प्राइस ॲक्शनचं, म्हणजे तुम्हाला थोडक्यात ताट वाढून द्यायचं काम करतोय, तुम्हाला फक्त जेवायचं काम करायचं, समजून घ्या मी काय बोलतोय, ठीक आहे. तर आता या ठिकाणी निफ्टीची प्राइस ॲक्शन तुम्ही समजून घेतली. बँक निफ्टीची सिमिलर प्राइस ॲक्शन आहे. बँक निफ्टीमध्ये मी तेवढं ट्रेड करत नाही, त्यामुळे ती प्राइस ॲक्शन मी तुम्हाला सांगत नाही. बट निफ्टीमध्ये एवढंच लक्षात घ्या, ट्रेंड लाईन आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर आहे, असेंडिंग ट्रायंगल असले पॅटर्न जर झाले, त्यानंतर ब्रेकआउट भेटत असेल वरच्या साईडला, तर एंटर करू शकता. लॉंग टर्मसाठी जर निफ्टीचा कॉल घ्यायचा असेल तर. बट आत्ता सध्या डायरेक्टली कुठला पण डिसिजन घेणे योग्य नाही आहे, कारण मार्केट थोडं वर जाईल इलेक्शन रिझल्टचं, पण त्यानंतर परत खाली पडू शकतं किंवा तिथून डायरेक्ट वर पण जाऊ शकतं. दोन्ही कंडिशन आहेत. जर तुम्ही टॉस उडवला, काटा येईल छापा येईल माहीत नाही, त्यामुळं नीट लक्ष देऊन ऐका आता मी काय बोलतोय. आता स्टॉकवरती येऊया आपण. निफ्टीची प्राइस ॲक्शन डिस्कस केली ॲज पर मी तुम्हाला सांगितलं तसं. मेजॉरिटी ट्रेंड आता बुलिश होऊ शकतो, बट थोडंसं वेट करा प्राइस ॲक्शनसाठी. तर आता सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे, मी आता तुम्हाला स्टॉक सांगतोय तो बघू शकता तुम्ही, ट्रेंड. तर ट्रेंड ही कशाची कंपनी आहे ती तुम्ही नंतर शोध लावा. तरी पण मी तुम्हाला सांगतो, तर हे आहे झुडिओ, जे तुम्ही कपडे घेत असाल तर झुडिओचा हा स्टॉक आहे. या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर यामध्ये सेम पॅटर्न तयार झाला. यामध्ये काय झालं, हा डेली टाइम फ्रेमवरती आहे. आता मी तुम्हाला 30 मिनिटाच्या 4 तासाच्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला समजेल. हा असेंडिंग ट्रायंगल टाईप पॅटर्न आहे आणि या ठिकाणी हा रेजिस्टन्स टेस्ट केला आहे. या रेजिस्टन्सला ब्रेकआउट देऊन आता हा वर जाऊ शकतो. वर जाताना याला खूप मोठं टार्गेट आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ऑलमोस्ट इथून ऑल टाइम हायपर्यंत एक 22 ते 25% पर्यंत टार्गेट तो वर जाऊ शकतो. आणि या स्टॉकमध्ये एक रेजिस्टन्स आहे, तो त्याने ब्रेक केलाय शुक्रवारी, आणि ऑलमोस्ट निफ्टीसारखा हा स्टॉक चालू आहे. आणि हा स्टॉक खाली का पडला? बिकॉज ऑफ निफ्टी. प्लस हा स्टॉक निफ्टी 50मध्ये आला होता, आणि निफ्टी 50मध्ये जर कोणता स्टॉक आला, किती पण चांगली कंपनी असू द्या, मी खूप वेळा बघितलंय, तो सुरुवातीला खाली पडतो, प्रॉफिट बुकिंग येते आणि त्यानंतर वर जायला सुरुवात करतो. त्यामुळं हा स्टॉक एक चांगला आहे, तुम्ही हा स्टॉक बघू शकता. त्यानंतर अजून एक स्टॉक आहे, मी तुम्हाला सांगतो. त्याचं नाव आहे पर्सिस्टा. आता मी तुम्हाला हे सांगत नाही कशाची कंपनी, ते तुम्ही जाऊन डिस्कस करा. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक हायर हायचं क्रिएशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हायर हायज हायर लो, हायर हायज हायर लो, आणि या ठिकाणी कन्सोलेशन झालं. कन्सोलेशनमध्ये हा बॉक्स तयार झाला आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, बॉक्स तयार झाला याचा अर्थ असा नाही डायरेक्ट जाऊन कॉल घेणं किंवा डायरेक्ट जाऊन स्टॉक बाय करणं, बट यामध्ये चांगली प्राइजेक्शन तुम्हाला दिसते. एक कन्सोलेशन झोनमध्ये स्टॉक कंटिन्युअसली ट्रेड करतोय. एक बॉक्स पॅटर्न तयार झाला आहे. याच्यामध्ये डाऊन साईडला किंवा ब्रेकडाऊन येऊ शकतो, अप साईडला पण ब्रेकआउट येऊ शकतो, मोस्टली अप साईडला येऊ शकतो. कंपनी जर तुम्ही ओव्हरऑल ग्रोथ बघितली ना, तर कंपनी एक नंबर आहे. आणि यामध्ये हायर हायचं क्रिएशन आहे, प्लस बॉक्स कन्सोलिडेशन आहे. याच्यापेक्षा जास्त मी काय सांगू शकत नाही. स्टॉकची प्राइस आहे 5,800 रुपये. तुम्हाला असं वाटत असेल स्टॉक लय महाग आहे वगैरे, बट चिल मारा, स्टॉक लय भारी. आणि त्यानंतर तिसरा स्टॉक आहे, मी 3च सांगतो, जास्त सांगत नाही. जास्त माहिती पाळायचं असेल तर तुम्ही वेबिनार जॉईन करू शकता. तर तिसरा स्टॉक आहे आपला टाटा पॉवर. तर टाटा पॉवरमध्ये तुम्ही एक गोष्ट जाणवली असेल, आता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर हा स्टॉक नीट ॲनालिसिस करा. यामध्ये एक गोष्ट होती, काय होती, स्टॉक ज्यावेळेस सपोर्टला येतो त्याचा 397 400चा सपोर्ट, त्यानंतर वर जातो, परत येतो, वर जातो, परत येतो, वर जातो, परत येतो, वर जातो. आता परत एकदा स्टॉक त्या लेवलला आलाय, प्लस निफ्टी जर बुलिश जर झालं, तर त्यानंतर तुम्ही बघू शकता या स्टॉकमध्ये कमीत कमी 472 पर्यंत मुवमेंट येऊ शकते, बट आपण एवढी मुवमेंट एक्सपेक्ट करू शकत नाही. टाटा पॉवर स्टॉक चांगला आहे, याचे फंडामेंटल्स वगैरे सगळे चांगले आहेत, बट या स्टॉकला पण तुम्ही कन्सिडर करू शकता. प्राइस ॲक्शन तर तुम्ही तुम्हाला प्राइस ॲक्शन एकदम सिम्पल असतात स्टॉकमध्ये, एक गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल काय फॅन्सी सांगत नाही की लिक्विडिटी गेली असं, स्टॉकमध्ये जास्त फॅन्सी गोष्टी करू नका, इव्हन निफ्टीमध्ये पण करू नका. मी तुम्हाला एवढंच सांगाल, जेवढं तुम्ही सिम्पल राहाल तेवढं तुम्हाला प्रॉफिटचे चान्स जास्त आहेत. प्रॉफिट कधी होतो माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही बाकीपेक्षा थोडं वेगळं टार्गेट घेत असाल. बाकीच्यांसारखं 1:1 ला 1:1 जर घेतलं तर काय प्रॉफिट होत नसतो.
1:1 जर तुम्ही लॉस देताय, तर तुमचं टार्गेट 1:2, 1:3 जर असेल, तर तुम्ही निफ्टीमध्ये प्रॉफिटेबल राहू शकता. आणि जर स्विंग ट्रेडिंग करायची असेल, तर तुम्हाला एकदम बेसिक वापरायचं, की सपोर्ट पाशी आला बाय कर, असेंडिंग ट्रायंगल झाला, असं काही असेल तर बाय कर, बॉक्स ब्रेकआउट जर होत असेल तर बाय कर. तर अशा स्ट्रॅटेजी वापरून पण तुम्ही स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करून प्रॉफिटेबल होऊ शकता. आणि इव्हन मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यापैकी कोण-कोण स्विंग ट्रेडिंग करते आणि कोण-कोण करत नाही. आणि अजून जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंगबद्दल माहिती करून घ्यायची असेल, तर आपले रोज फ्री वेबिनार होतात. आता ते मला माहीत नाही तुम्हाला माहिती आहेत का नाही? तर तुम्ही जाऊन कमेंट करा या व्हिडिओच्या खाली. मी तुम्हाला लिंक पाठवतो. त्या लिंकला तुम्ही जॉइन करा WhatsApp चॅनलला आणि तुम्ही ते जे क्लास आहे ते ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला, की निफ्टीमध्ये किंवा स्टॉकमध्ये डिसिजन घेताना वाईजली घ्या. कारण आता मागे-मागे बघितलं असेल अडाणीचे स्टॉक होते. अडाणीचे स्टॉक भरपूर जणांनी घेतले. पण न्यूज आली डायरेक्ट 10-10, 15-15% डाऊन. तर अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा अशा चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणजे अडाणी पण चांगली कंपनी मी काय बोलत नाही, बट ती सारखी न्यूजमध्ये असते. त्यामुळं मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.